जय बजरंगबली. कशात मित्रांनो? हनुमान जयंती आत्ताच होऊन गेली आहे आणि एका 10वीच्या मुलीने मला एक प्रश्न विचारला की आम्ही हनुमंताचं दर्शन का घेऊ शकत नाही? आम्हाला का दूर ठेवलं जातं? तिथे बोर्ड लावला जातो आहे, आम्हाला प्रवेश नाही असं. तर बहिणी, मुली, तुला सांगायचं आहे की अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही. काही लोक जे धर्माचा चुकीचा अर्थ काढतात त्यांना असं काहीतरी वाटतं आहे हे आलिप्त ठेवावर. खरं म्हणजे अंजनी मातेला हनुमंत भेटू शकतो, सीतामाईला हनुमंत भेटू शकतो. म्हणजे आई, बहीण, वहिनी, आई सर्वांना हनुमंत जर भेटू शकतो तर तुम्ही का दर्शन घेऊ शकत नाही? आणि हनुमंत ही मूर्ती नाही आहे, ती एक शक्ती आहे आणि शक्तीची साधना आपण केलीच पाहिजे. शक्तीची साधना केल्यास तेव्हाच तर ह्या राष्ट्राचं उत्थान झालेलं आहे. आणि श्री शक्तीची आदिमाय शक्ती आहे, त्याच्यामुळे स्त्रीने हनुमंताचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. कारण हनुमंताला मंदिर लागतं अशातला भाग नाही. एखाद्या पिंपळाच्या पालाच्या जवळ जर एखादा मोठा दगड ठेवला आणि त्याला आकार दिला की बघ त्यालासुद्धा आपण हनुमंत म्हणून पूजन करतो आणि तिथे आपण बलोपासना करतो, शक्तीची साधना करतो आहे. हनुमंत हे शक्ती साधनेचं रूप आहे, कुठलाही प्रकारचं असं धार्मिक संस्काराचं रूप नाही. तिथे खरं म्हणजे शक्ती साधनेचं रूप आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा त्यांचा शक्ती साधण्याचा जो अर्थ आहे तो समजून सांगितला आहे. म्हणून जेव्हा मारुतीला वेगम जितेंद्रिया बुद्धी, संपूर्ण जितने जे इंद्रिय आहेत त्यांनी जिंकले आहेत. त्याच्यामुळे स्त्रियांना तुम्हाला दर्शन घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि तुम्ही परमेश्वराचं दर्शन घेतलंच पाहिजे. कारण शक्ती तुमच्यातून निर्माण होणार आहे. तुमच्यातून शक्ती निर्माण झाली तर ती समाजात पसरणार आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत, कारण आई हीच मुलाला शक्ती देऊ शकते आणि ह्या आपल्या हनुमंताकडून महाशक्ती आपल्याला मिळू शकते. तर आपण त्यांचं दर्शन घ्यायला कुठलीही हरकत नाही, कुठलीही हरकत नाही. मुली, माते, बहिणी, तू हनुमंताचं दर्शन नक्कीच घेऊ शकतेस. अगदी ती शक्ती आहे, ती शक्तीची तू साधना करू शकतेस आणि समाजाची सेवा पण करू शकतेस. धन्यवाद. जय बजरंगबली.